नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन मुलाखतीमध्ये। तर मित्रांनो, उद्या दिनांक 5 आणि आपला सर्वांचा चैता आणि एक उत्कृष्ट असा अड्डा, आपला उसाटणे अड्डा उद्या आहे। आणि समोर बघू शकता आपले आयोजक आहेत, आपले प्रवीणदादा पाटील आहेत आणि त्यांचं सर्व सहकारी आहेत आपल्या। त्यांना विचारूया आपण उद्याच्या अड्ड्याबद्दल। दादा नमस्कार। नमस्कार। येत्या 2 तारखेला सुद्धा आपला अड्डा जाहीर झाला होता, पण काही कारणास्तव तो अड्डा आपल्याला झाला नाही। तर उद्या अड्डा आहे, काय सांगाल उद्याच्या अड्ड्याबद्दल? 2 तारखेला अड्डा आपण गृहीत होता आपला, पण पावसाच्या अभावी आपण तो मैदान घेतला नाही। पाठी रेडी होती, पण आपल्या गाड्या मालकांची गैरसोय नको म्हणून तो अड्डा कॅन्सल केला होता। तर त्या पश्चात आपल्या 9 तारखेची तयारी, म्हणजे आपल्या मुंबई गाड्या मालकांची तयारी, या हेतूने आम्ही उद्याचा अड्डा घेतला आहे। कारण उद्या अशा गाड्या पळतील का, उद्या जर त्या गाड्या व्यवस्थित नियोजनात पडल्या तर त्याच गाड्या 9 तारखेला पळणार आहेत। म्हणजे जेणेकरून आता हे 9 तारखेचं जे मोठं मैदान आहे फॉर्च्युनरवालं, त्या मैदानामध्ये जे म्हणजे आज जे उद्या जे उदाहरण सेट होतील, म्हणजे प्रत्येकजण आपला जोडी पळवून बघेल आणि एक तुम्ही उत्कृष्ट अशी फाटी पण आज आपल्याला दिसते एकदम बनवलेली। आणि काय सांगाल, अजून मार्गदर्शन सूचना काय असतील आपल्या बैलगाडा मालकांसाठी आणि प्रेमींसाठी? पहिल्यांदा तर 9 तारखेसाठी शुभेच्छा सर्व गाड्या मालकांना मुंबईच्या। आणि तसेच उद्या तुम्हाला वेगवेगळे नवीन असे नियम आमच्या उसाटण्या कमिटीकडून बघायला भेटतील। तरी कुठले कुठले नियम आपण उद्या लागू करणार आहेत किंवा हे म्हणजे चालू करणार आहोत? जसं आम्ही सुरुवातीला नियम काढला का बाहेरून गाड्या न्यायचं, तसंच उद्या कंपल्सरी 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 अशा गाड्या सोडण्यात येतील। त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, फक्त गाड्या मालकांचा सपोर्ट आम्हाला हवा आहे। आणि दादा, आपण बघतो दरवेळेस जेव्हा अड्ड्यामध्ये जास्त शर्यती आपल्या जमत असतात आणि खाली एक गडबड होत असते, गाड्या पुढे येत असतात सुट्टीसाठी, तर त्याच्याबद्दल काय आपण निगा राखणार आहात? तसं कधी होणार पण नाही। जर गाड्या मालकांनी सपोर्ट केला आणि प्रत्येकाचा ड्रायव्हर, प्रत्येकाचा समोर जोड असला, तर तुमच्या गाड्या किती पण असू दे, गाड्या वेळेवर आणि जो आपल्या संघटनेने टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगमध्येच गाड्या होत राहतील। आणि काय अड्ड्याचा आपला उद्याचा टायमिंग कसा असणार आहे? अड्ड्याचं टायमिंग तर उद्या आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने 20 ते 30 गाड्या जमलेल्या आहेत व्हॉट्सअपच्या। त्यांना मी आवाहन करेन तुझ्या चॅनलद्वारे का लवकर येण्याचा प्रयत्न करा। तसं पण उद्या लॉट सिस्टमच आहे। लॉट सिस्टम म्हणजे जसं आपण अपॉइंटमेंट घेतो त्या पद्धतीनेच गाड्या सोडण्यात येतील। आणि बक्षिसांबद्दल वगैरे काय असणार आहे का? नाही, अजून बक्षिसाची सुरुवात आपण केली नाही, कारण पाण्याच्या मेघराच्या अजून हे आपल्याकडे असल्यामुळे आपण अजून बक्षिसाची सुरुवात नाही केली। काय सांगायला, आता हा आपण बघतोय वरुण राजा एवढा बरसतोय, जेणेकरून शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होतंय आणि दिवस तर निघून गेलेले आहेत, पण तरी आपल्याला पाऊस बघायला भेटतो। काय सांगाल याच्याबद्दल? वरुण राजाला मी हात जोडून विनंती करेन, कारण आपल्या शेतकरी बांधवावर एवढं मोठं संकट आहे। आतापर्यंत 50% आपली पिकं वाया तर गेली आहेत। जी राहिलेली 50% पिकं आहेत ती कशी वाचता येईल, जर आपला वरुण राजाने आपल्यावर उपकार केले। शर्यती क्षेत्र राहिला साईडला, पण आपण शेतकरीचे मुलं आहोत आणि शेतकरी बोलला तर आपण आपल्या पिकावर अवलंबून असतो। आणि दादा, आपण बघतो एवढे सहकारी आपले आता इकडं पण बघू शकता, इकडं पण काम चालू आहे, यांच्याबद्दल काय सांगाल? माझी टीम जी आहे ती भरपूर मेहनत घेत असते। आता तो थोडा लेट आला, नाहीतर सकाळी 8 वाजल्यापासून पूर्ण कमिटी मैदानाच्या मागे आहेत। गाड्या मालकांचा सपोर्ट नाही भेटत, कारण सकाळपासून कमीत कमी 70 ते 80 फेरे झालेत। आम्ही एवढं आव्हान करून पण तुम्ही फेऱ्यासाठी येत आहे, कारण मग तुम्ही फेऱ्यासाठी आले तर आम्हाला मैदानाची कामं आटोपता येत नाही। जेणेकरून म्हणजे आपण बघतो, जर समजा आता आपला 2 दिवसावर अड्डा असला, त्याच्या आधी 2 दिवस आधी तरी फेरे वगैरे बंदच हवेत, जेणेकरून आपल्याला पण अड्ड्याचे म्हणजे आणि फाटीचं एकदम व्यवस्थित काम करता येईल। हो, 100%। कारण आणि ठीक आहे, सांभाळून घेतो आम्ही, जसे सांभाळून घेतो तसं गाड्या मालकांनी आम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे। सध्या आपल्या भागामध्ये कल्याण डोंबिवली पनवेलचा हा भाग पकडला तर फाटी दुसरी कुठली ओपन नाही, फक्त उसाटणं फाटी, म्हणून आम्ही पण ॲडजस्ट करून घेतो। पण तसंच तुमच्या सहकार्याची पण आम्हाला गरज असते मैदानाच्या दिवशी, ती कधी काली भेटत नाही, याची शोकांतिका आहे मला। दादा, आता किती % तरी काम उर्वरित राहिलं आपल्या फाटीचं? नाही, आता 100% काम बहुतेक झालंय। फक्त रोलरचं काम एवढ्या रात्री पण चालू आहे, ते झालं तर पूर्ण फाटी तर रेडीच आहे। आणि अपेक्षा राहील ती गाड्या मालकांनी लवकर यायची। हे दादांबद्दल पण सांगा ना थोडं। आमच्या कमिटीचे नवीन सदस्य आहेत आणि रायबाचे नियोजन, जो आमचं उसाटण्याचं नाव सध्या रायबा करतोय, तर पूर्ण नियोजन रणजित मडवी आणि त्यांची टीम करत असते। दादा विचारूया आपण। दादा, तुमचं नाव सांगा पहिला। माझं नाव रणजित मडवी। काय सांगाल, आज तुम्ही
नवीन सदस्य म्हणून तुमची पण निवड झालेली आहे आणि कसं तुम्ही बघताय आपल्या शर्यतींकडे आणि कसं काम करणे इच्छिता तुम्ही? शर्यतींकडे बघण्याचं म्हणजे आमच्या गावामध्ये 10 वर्षी झाली शर्यती होतात, पण मागच्या वर्षीपासून कमिटीमध्ये चान्स दिली. प्रवीणदा असेल, पूर्ण टीम असेल, गुरुदेवदा असेल, त्यांच्या आम्ही नेतृत्वाखाली इथे काम करतो. काम करण्यासाठी पण असं म्हणजे वाटतं का काहीतरी आपण कमिटी आहे, कमिटीमध्ये आपण कुठल्या तरी बाबा कोणाच्या तरी आपण सानिध्याखाली काम करतो याचा अर्थ का असं नाही की बाबा माझं पैशासाठी काम करतो. एक गावाचं नाव झालं पाहिजे. आज उसाटणा अड्डा बोललं तर कुठं लोकांना वाटतं की उसाटणा अड्डा झाला पाहिजे. आज या अड्ड्यासाठी लोकांच्या पहिल्या वर्षांनी टाकले, त्याच्यामुळं आम्हाला काम करण्याची मजा येतं. काम करा, आपल्या गावाचं नाव पण झालं पाहिजे, पैशाचा काही विषय नाही. आणि आम्ही पण 100% देण्याचा प्रयत्न करतो. गाडा मालकांचा सपोर्ट हा सुट्टीला बिलकुल भेटत नाही आम्हाला, कारण एखादा ड्रायव्हर असतो तर एखादा छकडा नसतो. त्याच्यामुळं जी खालती गडबड होते ती त्याच्यामुळंच होते. त्याच्यामुळं काही विषय नाही. गाडा मालकांनी सपोर्ट केला तर आम्ही या 100% देण्याचा प्रयत्न करतो. चालेल दादा, तुम्ही जी माहिती उद्याच्यासाठी दिली. आणि दादा, आपल्या उद्या गाडा मालकांसाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी काय सूचना म्हणजे आणि काय आव्हान हे असतील? आव्हान बोललं तर तेच, कारण पावसाचा आपल्याला अजून पाऊस आपला गेला नाही, तर जेवढ्या लवकर येता येईल आणि ज्या जमलेल्या गाड्या आहेत ते जेवढ्या लवकर करता येतील ते करा आणि आपापल्या सुखरूप घरी जा. आणि उद्या आम्ही उसाटणा कमिटी बोलला तर एकदम स्ट्रिक्टच असते आणि तेवढी प्रेमल पण आहे, पण जेवढ्या लवकर येता येईल तेवढे लवकर या. आणि उद्याचे नियम तुम्हाला जरा आगळे वेगळे दिसतील 100%, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि आम्ही फक्त जसं रणजित बोलला, माझा नवीन सहकारी, का गावाच्या नावासाठी आम्ही फक्त पैशाचा विषयच नाही कधी आला आणि येणार पण आम्ही आमच्या फक्त नावासाठी आम्ही हा नाद जोपासला आहे. तर दादा, आपण बघितलं तर आता फाटी पण एकदम 100% काम झालेलं आहे आणि उद्या एकदम 100% मैदान होणारच आहे. आणि पावसाचा पण आज जरा हे कमीच वाटलं, त्यामुळे उद्या तर पाऊस येईल याची शक्यता पण कमी असेल. चालेल, तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सर्वांना आपण एक 100% आपण हे दाखवणार आहेत की जेणेकरून उद्या हा अड्डा आपला 100% होणार आहे. तर दादा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.